आणि आपल्या महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणाला मुख्यमंत्री फडणवीसांच्या एका निर्णयानं एक नवं वळण मिळालंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या भूमिकेला छेद देत मुख्यमंत्र्यांनी वर्षभराची मुदतवाढ जाहीर केली। म्हणजे सरनाईकांचा निर्णय फडणवीसांनी फिरवला आणि आता या निर्णयावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षाची मुदत। मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय। सरनाईकांचा निर्णय फडणवीसांनी फिरवला। मुंबईत गेल्या 17 तारखेपासून मुंबईतल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती केली। त्यानंतर मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर परिवहन विभागानं कारवाईला सुरुवात केली। अशात मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही। आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदत दिली आहे आणि त्यानंतर परत तुम्ही मुदत मागाल तर ते योग्य होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो मंत्री म्हणून, आणि त्यामुळे ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। कारण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोजीरोटी कमवायची असेल तर मराठी अनिवार्य आहे। ही परिवहन खात्याची भूमिका आणि ही शिवसेनेची कायम भूमिका आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना 1 वर्षाची मुदत दिली असेल तर तो निर्णय आम्हाला बंधनकारक। मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। मुख्यमंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याच्या घोषणेवरून राजकारण पेटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि मनसेनं मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली आहे। मला वाटतं हे मुख्यमंत्री आणि त्यांची पॉलिसी त्यांनी पहिलं स्पष्टीकरण द्यावं। आता मी त्याच्यावर काही बोलणार नाही, पण एक महत्त्वाचं आहे की आपण पाहतोय महाराष्ट्रात जे उद्योगधंदे आहेत ते त्यांचे हाल काय आहेत। साधारणपणे MIDC मध्ये आपण पाहतो जिथे मराठी कामगार असतील किंवा बाहेरचे असतील, पण इथून रोजगारच बाहेर जायला लागला तर इतर कोणावर काय बोलायचं। काल पण MIDC जे होतो आम्ही लोटेला, आपण पाहिली असेल परिस्थिती काय होती। आणि मला वाटतं आज इथे मी राजकारण जास्ती बोलणार नाही। सरकार दिखावा आहे, त्यांना माहिती आहे जास्त सक्ती केली तर जे काय वोटर आहेत ते आपल्यापासून तुटतील, ही भीती सरकारला आहे। ऑटो रिक्षा चालकांच्या संघटनेनं प्रताप सरनाईकांची भेट घेत मुदतवाढ देण्याची मागणी केली। मात्र मराठी न येणाऱ्यांना 1 महिन्याची नोटीस, त्यानंतर 3 महिन्यांनी बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाणार होती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या भूमिकेवर ठाम होते। मात्र आता परिवहन मंत्र्यांचा हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवलाय। गेल्या काही दिवसात या मुद्द्यावरून बरंच राजकारण रंगलं। भविष्यात हा विषय चिघळण्याची शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे तुर्तास तरी हा वाद शमण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।